बाबा आता आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी ठरवायला हव्यात. नुसता विचार करून काय होणार आहे? आपण घर तर सोडलंच आहे. आता आपल्याला आपली राहायची सोय बघायला हवी. खरं राहायची सोय बघायला हवी. शिवाय आपल्या पोटापाण्याची व्यवस्थाही करायला हवी. इथे किती दिवस राहणार आपण? पद्माकर साहेब, खरंच तुम्ही त्याची काळजी करू नका. माझा एक मित्र आहे, तो परदेशात असतो. त्याचा इथला फ्लॅट रिकामा आहे. तुमच्या घराएवढा आलिशान नाही तो, पण तात्पुरतं राहण्यासाठी हे योग्य आहे. तुम्ही तिथे राहा जरूर. बघितलं गोवर्धन, आमची राहायची व्यवस्था पण तुम्हीच केलीत. आता निदान आमच्या पोटापाण्याची व्यवस्था प्लीज पद्माकर साहेब, असे विचार मनात नका आणू. अहो, माझ्या उत्पन्नातला काही हिस्सा तुम्ही वापरलात त्यांनी काय फरक पडणार आहे? शेवटी या उत्पन्नावर अमृत डेअरीचंच नाव आहे ना. तेव्हा तुम्ही निसंकोचपणे माझे पैसे वापरा, मला काही प्रॉब्लेम नाही. आणि मुक्ता जशी तुमची मुलगी आहे तसं सागर आमचा मुलगा आहेच की. आपण सगळे एकत्रच आहोत. थँक्यू काका. पण आम्हाला तुमची मदत लागली तर आम्ही नक्की घेऊ. पण काका, मला खात्री आहे आम्ही काम शोधलं तर आम्हाला नक्की मिळेल आणि आमची कमाई सुरू होईल. विश ऑल द बेस्ट. काय झालं? ओरडते कशाला? काय झालं हे तू मला विचारतेस? मेघना, मी हरलो तुझ्या समोर. मी हरलो, आम्ही सगळे हरलो. उगीच काहीतरी बडबडू नका. तुम्ही जरा शांतपणे विचार करा. तुम्हाला कळेल हे सगळं मी तुमच्यासाठीच केलंय. तुमच्यावर झालेला अन्याय मला सहन झाला नाही म्हणून मी हे केलंय. मेघना, माझ्यावर झालेला अन्याय सहन झाला नाही म्हणून तू इतर सगळ्यांवरती अन्याय केलास. अगं, हे करताना तुझं मन थोडं सुद्धा कचरलं नाही. मानच्या खोट्या सह्या करताना तुझा हात थोडा सुद्धा थरथरला नाही. नाही थरथरला. कारण मी हे का करते, कुणासाठी करते हे मला व्यवस्थित माहिती होतं. हे बघा, तुम्हाला आत्ता असं वाटतंय, पण पुढे मागे माझं म्हणणं नक्की पटेल. देव करू आणि तो दिवस कधीही न येऊ. हे पहा मेघना, मी तुला आत्ता सांगतोय की मला ह्यातलं काहीही नकोय. ह्या पापाचं धनी मला व्हायचं नाही. मला सांग, कुठे आहे ते बिल? ती कागदपत्र कुठे आहेत? तुम्हाला कशाला हवी आहेत? मेघना, मला ती कागदपत्र आत्ताच्या आत्ता फाडून टाकायची. काहीतरी बोलू नका. ती कागदपत्र मी तुम्हाला देणार नाही. मला सांग, कुठे आहे ते बिल? मेघना, ते पेपर्स कुठे आहेत? ते तुम्हाला मिळणार नाही. मेघना, ते पेपर्स कुठे आहेत सांग मला. मी सांगितलं ना, ते तुम्हाला देणार नाही मी. हे बघ मेघना,
ते पेपर्स मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आणि काही झालं तरी ते पेपर्स मी तुम्हाला मिळू देणार नाही. ठीक आहे, मग राहा तुम्ही. तू राहा, तुझ्या मुलाला राहू दे. तुम्ही दोघेही आयुष्य आरामात राहा. मीच जातो इकडे. दिवाकर, दिवाकर माझं ऐका. दिवाकर प्लीज. कसला विचार करतोस? काय नाही, सहज. सागर, एक सांगू? ताई आत्या नेहमी म्हणते, जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते ना, तेव्हा ती उलटवण्यासाठी प्रयत्न करत राहणं एवढंच आपल्या हातात उरतं. सागर, मला वाटतं आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केले ना, तर आपला पूर्वीचा मान सन्मान सगळं परत मिळवू शकू. मी स्वतःला हेच सांगतोय. पण काय ना मुक्ता, हे सगळं इतकं अचानक आणि अनपेक्षित घडलंय ना की त्याचा शॉक सहन करणं कठीण होऊन बसलंय. बरं सागर, तू शालिनी काकू आणि बाबांशी बोललायस? हो, बोललोय. सर्वात आधी पैसे कमवण्यासाठी काहीतरी उद्योग सुरू करायचं चाललंय. आणि मग आजीच्या 13व्याच्या दिवशी जे विल दीक्षित वकिलांनी सर्वांसमोर वाचलंय, तेच विल खरंय हे सिद्ध करण्यासाठी हायकोर्टमध्ये अपील करायची. हो सागर, ते तर आपण करायलाच हवं. कारण मेघना काकीनी ते जे कुठलं तिसरं विल सादर केलंय ते खोटं आहे हे आपण सिद्ध करायला हवं. माझी खात्री आहे ते विल खोटंच आहे. फक्त हे सिद्ध करण्यासाठी कोणतरी विश्वासू आणि चांगला वकील आपल्या बाजूने हवा. इतकी वर्ष आपण दीक्षित वकिलांवर विश्वास ठेवला, पण त्यांनीच आपला विश्वासघात केला. सागर, आपण विनायक काकांना का विचारत नाही आहोत? अरे, आपल्या घरातच एवढे चांगले वकील असताना आपण बाहेर कशाला शोधायचं? दॅट्स ग्रेट. हे तर माझ्या डोक्यातच आलं नाही. म्हणजे विनायक काकांनी जर आपली केस लढवली तर आपण नक्की जिंकू. थँक्स मुक्ता, थँक्यू सो मच. सागर, थँक्स काय? मी आता बाबांशी बोलतो, ओके? आणि विनायक काकांशी सुद्धा. मी आलोच. राकेश, राकेश, आधी तुझ्या पप्पांना जाऊन शोध रे प्लीज. लवकर जा. अगं हो मम्मा, पाणी कशाला होतीस इतकी? मम्मा गोवर्धन काकांकडे गेलेत ना? अरे हो, गेले होते. तिथून परत आले तेव्हा खूप संतापले होते, खूप चिडले होते. मला नाही ते बोलले. घरातली कागदपत्र इकडे तिकडे केली, काहीतरी कागदपत्र घेतले आणि निघून गेलेत. मम्मा, इतकं सगळं घडल्यानंतर पप्पा असे रिॲक्ट होणं ऑब्वियस नाहीये का? अरे ते मला माहिती आहे रे, पण सध्या त्यांची मनस्थिती ठीक नाहीये. अशा वेळेला ते बाहेर गेलेत, म्हणजे काही स्वतःचं बरं वाईट करून घेतलं तर. नाही मम्मा, असं काही होणार नाही. तू पाणी खाऊ नको बरं. सगळं मम्मा. हॅलो, काय? अरे श्योर? तू काय बोलतोय? काय ग मम्मा, काय झालं? तुझ्या पप्पांचा ऍक्सिडेंट झालाय. काय?
मामा आपण पद्माकर काकांना कळवूया का? कशाला? काही नाही, अजिबात बोलवायचं नाही, कळलं? मी आहे ना, मी समर्थ आहे माझ्या नवऱ्याचं सगळं करायला, कळलं तुला? मला कोणाचीही मदत नको आणि खोटी सहानुभूती तर अजिबात नको. अजिबात बोलवायचं नको कोणा. तुझा काका काय देव आहे की ते येतील आणि मग दिवाकर लगेच बरे होतील? ओके ओके ठीक आहे, आपण नको सांगूया त्यांना. मग तू शांत हो बरं आधी. मामा मी कॉफी आणू का तुझ्यासाठी? बरं वाटेल तुला. कोण? तू इथेच थांब. काळजी नको. काय झालं सागर, असं इथे का बसलास तू? काय नाही, सहजच. ह्या घरात आपण एकत्र घालवलेले ते 2 दिवस आठवत होतो. किती मजेत घालवले होते ना आपण ते 2 दिवस. आणि आता हे दिवस. दिवस किती पटकन बदलतात ना. हो ना, पण तरी सुद्धा ते 2 दिवस मी कधीच विसरणार नाही. कारण त्या 2 दिवसांमुळेच तर आपल्या संसाराला खरी सुरुवात झाली. हो ना? Don't worry, Sagar. Everything will be fine. पण पायाखालची जमीन सरकली ना की मग कुठलाही आधार पुरेनासा होतो. सागर, तुला कसं वाटतंय मी समजू शकते, पण आपण यातून बाहेर पडणार आहोत. त्यासाठी आधी तुला खंबीर राहावं लागेल. कळतंय का तुला? तू आहेस ना माझ्या बरोबर. सागर, काहीही झालं तरी तू नाही ना सोडणार मला. सागर, हे बघ, आपलं प्रेम, आपलं असं एकत्र असणंच तर आपली खरी शक्ती आहे. मी तुला सोडून कधीच कुठेही जाणार नाही, कधीच नाही. कुठल्याही परिस्थितीशी 2 हात करून आपण त्या परिस्थितीवर मात करणार आहोत. हो ना? राकेश, डॉक्टर, डॉक्टर, हे बरे आहेत ना? ऑपरेशन ठीक झालं ना? काही प्रॉब्लेम नाही आहे ना? ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे, पण पण मिस्टर दिवाकरचे दोन्ही पाय निकामी झालेले आहेत.
आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. राहा, तुझ्या मुलाला राहू दे. तुम्ही दोघेही आयुष्य आरामात. मी जातो इकडनं. राहत निकडे, राहत निकडे, राहत निकडे. तू राहा, तू राहा, तू राहा, तू राहा. तुझ्या मुलाला राहू दे, तुझ्या मुलाला राहू दे, तुझ्या मुलाला राहू दे. तुम्ही दोघेही आयुष्य आरामात, हे आयुष्य आरामात, हे आयुष्य आरामात. मीच जातो इकडं, मीच जातो इकडं, मीच जातो इकडं, मीच जातो इकडं, मीच जातो. मिस्टर दिवाकरचे दोन्ही पाय निकामी झालेले. तू राहा, तू राहा, तू राहा. तुम्ही दोघेही आयुष्य आरामात, हे आयुष्य आरामात. राहत निकडे, राहत निकडे. मीच जातो इकडं, मीच जातो इकडं. मिस्टर दिवाकरचे दोन्ही पाय तुझ्या मुलाला राहू दे, तुझ्या मुलाला राहू दे. मिस्टर दिवाकरचे दोन्ही पाय निकामी झालेले. मीच जातो इकडं, मीच जातो इकडं, मीच जातो इकडं, मीच जातो.